सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। चला तर मैत्रिणींनो, जाऊया किचनमध्ये। लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे। बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवूया। त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी दूध घातलं, त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा जाड अथवा बारीक कुठलाही चालेल। मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा आहे। दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि लगेचच त्यामध्ये रवा घालायचा। एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजेच उकड छान अशी शिजल्या जाते, वाफवल्या जाते। तर उकड अशी मस्त झालेली आहे। झाकण ठेवूया। 5 मिनिटांनंतर सर्व उकड एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि पेल्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे। उकड गरम असतानाच हे करायचं आहे। तर सर्व गाठी अशा या पद्धतीने फोडून घ्यायच्या। नंतर हाताच्या साहाय्याने छान असं मळून घ्यायचं। तर थोडंसं घट्ट आहे, 2 चमचे कोमट पाणी घालून चांगलं असं मळून घेऊया। तर असं मऊ झालेलं आहे। शेवटी त्यामध्ये 1 चमचा तेल घालून आणखी थोडंसं असं मळून घ्यायचं आहे। तर मऊ लुसलुशीत छान असं पीठ मळून झालेलं आहे। तर सारणाचा व्हिडिओ माझ्याकडून कीप झाला होता। 1 वाटी ओलं नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। 1 वाटी ओल्या नारळाला अर्धी वाटी गूळ टाकला, विलायची पावडर 1 चमचा तुपामध्ये परतून घेतलं आणि सारण असं थंड करून घेतलेलं आहे। तर या पिठातील एक गोळा घेऊन हाताने पुन्हा त्याला असं मॅश करून घ्यायचं आणि गोल गोल अशी त्याची वाटी बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये आवश्यकतेनुसार सारण भरायचं आणि त्याला आता आपण कळ्या पाडून घेऊया। तर मध्ये एक बोट ठेवून असं कळ्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता कसं मी त्याला कळ्या पाडत आहे। तर अगदी मस्त अशा कळ्या पडत आहे। तर सर्व अशा कळ्या पाडून झाल्या की मोदक गोल गोल फिरवत वरचं तोंड त्याचं असं बंद करून घ्यायचं आहे। तर अगदी मस्त पांढरा शुभ्र कळीचा मोदक बनून तयार होतो। तांदूळाचं पीठ नसेल तर या पद्धतीनं रव्याचेही आपण उकडीचे मोदक बनवू शकतो। चवीला अगदी मस्त होतात आणि बनवायलाही अतिशय सोपे आहेत। जास्तीचं पीठ असं काढून घ्यायचं आणि मस्त असा मोदक वळून झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान अशा त्याला कळ्या पडलेल्या आहेत। तर याच पद्धतीनं बाकी सर्व मोदक बनवून घेऊया। दुसरीकडे कढईमध्ये पाणीही उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून द्यायचं। एक चाळणी घ्यायची, चाळणी ओली करून घ्यायची आणि त्यामध्ये एक एक करत मध्ये अंतर ठेवून सर्व मोदक असे ठेवून द्यायचे आहे। तर रव्याचेही मोदक किती पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। तर सर्व मोदक असे मध्ये अंतर ठेवून दिले की लगेचच चाळणी आता आपण कढईत ठेवूया आणि त्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं मोदक छान असे उकडून घ्यायचे आहेत। तर त्यावरती केशर घालायचं राहून गेलं, नंतर मी त्यावरती केशरचे धागे घातलेले आहेत। तर काय मस्त असे दिसत आहेत। 10 मिनिटानंतर झाकण काढून चेक करायचं आणि गॅस बंद करायचा। आणखीन 5 मिनिटं त्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं आहे। तर मस्त असे उकडीचे मोदक वाफवून झालेले आहे। तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखे पांढरे शुभ्र
मऊ लुसलुशीत असे मोदक बनून तयार झाले. तर बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक काय मस्त असे दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर तांदळाचं पीठ नसेल तर या पद्धतीने रव्याचेही अगदी तसेच मोदक आपण बनवू शकतो. तर या पद्धतीनं एकदा मोदक ह्या 10 दिवसामध्ये नक्की बनवून बघा. अगदी मस्त होतात आणि चवीला तर खूप असे छान लागतात. तर त्यातील एक मोदक बघा, तुम्हाला मी तोडून दाखवत आहे. किती छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. असे मोदक आणि त्यावरतून जर तूप टाकलं, वा वा वा, काय मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.